नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाली, कर्जमाफीचे शासन निर्णय निघाले, कर्जमाफीच्या याद्यालाही सुरुवात झाली। आता सगळ्याला माहीत झालं की या कर्जमाफीच्या योजनेमध्ये कोण कोण पात्र होणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे पात्र होणार नाहीत त्या शेतकऱ्यांचं काय? कारण हे शेतकरी असे आहेत हे इतके थकीत आहेत की हे कर्जच भरू शकत नाहीत, असे शेतकरी आहेत। आणि तसं पाहिलं तर मुख्य प्रवाहात हे शेतकरी येणं गरजेचं होतं आणि याच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणं गरजेचं होतं। आता जी कर्जमाफी दिलेली 2019च्या नंतरचे जे कर्ज घेतलेले शेतकरी आहेत ते या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत। 2019ला लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज घेतले असे सुद्धा पात्र होणार आहेत। आता या कर्जमाफीच्या योजनेमध्ये जे पात्र होणार आहेत त्याच्याबद्दल प्रत्येकजण सांगायला, जे आंदोलन झालं ते 2019च्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये 50,000च मिळणार होते, मात्र त्याला सुद्धा 2 लाखाची कर्जमाफी मिळाली। नियमित कर्जदारांना सुद्धा 50,000 मिळणार आहेत, त्याच्यातही वाढ व्हावा म्हणून मागणी करण्यात आली, त्याचा काही निर्णय झालेला नाही। पण यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे, काही शेतकरी असे आहेत की ज्याचं 2012चं कर्ज घेतलेलं आहे, कोणाचं 2016चं घेतलेलं आहे, काही शेतकरी 2018चं घेतलेले आहेत, त्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणं गरजेचं होतं। आता तुम्ही तसं पाहिलं तर ही जी काही सध्या कर्जमाफीत पात्र होणार आहेत का, बरेच शेतकरी असे आहेत की ते कर्ज नियमित भरू शकतात, मात्र ज्या वेळेस निवडणुकी लागल्या होत्या निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरळ सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा करू। आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं, एरही तर 7/12 कोरा व्हायला ना, मग भरायचं कशाला, म्हणून असे बरेच शेतकरी आहेत की त्यानं कर्जच भरलेलं नाही। आता कोणाला राग येईल त्याच्यात दुमत नाही, मात्र सत्तेवर आल्याच्या नंतर या सरकारनं 7/12 कोरा करायचा विसर पडला आणि 2 लाख रुपयाची कर्जमाफी आणली, 50,000 रुपये प्रोत्साहन आणलं। आता यामध्ये लाभ मिळेल कसा मिळेल त्याच्या याद्या लागायल्या हे सगळेजण सांगायलेत, मात्र खरा प्रश्न आहे जुन्या शेतकऱ्याचा, ते थकीत शेतकरी आहेत, ते कर्ज कधीच भरू शकलेले नाहीत आणि त्यामुळे ते एवढे दिवस थकीत राहिलेत आणि मुख्य प्रवाहाच्या खरे शेतकरी ते बाहेर आहेत। आणि आता जी माफी मिळाली याच्याबद्दल सगळे बोलायलेत, अशी माफी मिळणार, तशी माफी मिळणार, अशी यादी लागणार, तशी यादी लागणार, असा अंगठा लावा, तसा अंगठा लावा, असं बँकेत जाण मग असे पैसे येते ना मग पुन्हा पीक कर्ज भेटन। पण ते शेतकरी असे आहेत की त्याला पुन्हा पीक कर्जही भेटत नाही, त्यांना ते एवढं थकीत आहे, NPA मध्ये गेले की त्या शेतकऱ्याला कोणतीच बँक दारात उभं करत नाही, मग ते जिल्हा मध्यवर्ती बँक असो का नॅशनलाइज बँक असतो। म्हणून हा शेतकऱ्यांचा 7/12 सरसकट कोरा होण्याची खरी गरज होती। आता तुम्ही तसे जुन्या थकीत कर्जमाफीतले आहेत का हे नक्कीच कमेंट करून सांगा। म्हणजे ज्या आतापर्यंत 2017ला झाली, 2019ला झाली आणि 2026ला झाली, मात्र या कर्जमाफीमध्ये आपलं नावच येऊ शकत नाही असे शेतकरी असताना तुमचं 2009चं, 10चं, 12चं, 14चं, 15चं जेव्हाचं कर्ज असेल तेवढं मात्र नक्कीच कधीचं कर्ज आहे कमेंट करून सांगा। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात हे नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आता तुम्हाला सांगतो, बऱ्याच शेतकऱ्याला याच्यात हे वाटत आहे की आपलं 2018ला कर्ज घेतलेले आपलं सुद्धा याच्यात पात्र होणार आहे, काहीला वाटतंय 2015चं आहे मी सुद्धा थकीत आहे माझं सुद्धा होणार आहे। पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, काही जण बरेच असे गप्पा सांगतात नुसत्या की ह्या शेतकऱ्यांचं होणार, त्या शेतकऱ्यांचं होणार, मात्र एक लक्षात घ्या, हे शेवटी राज्य सरकार आहे। तुम्ही आता सध्या पाहिले दिल्लीला आंदोलन चालू आहे, सरकार एवढ्या लवकर ऐकतं का? नाही ऐकत। महाराष्ट्रातही बरेच आंदोलनं झाले, लगेच सरकारनं मान्य केलंय का? मग सरकार जर हे पटकन मान्य करू शकत नाही तर मग अशा सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी या शासन निर्णयानुसार मिळेल असं वाटत नाही। त्याचं कारण सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत कर्ज घेतलेलं आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्ट तसं दिलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांचं 30/9/2025 पर्यंत थकीत आहे, त्यानंतर 31/3/2026 पर्यंत भरलेलं नाही असे शेतकरी, मग त्यानं 2019चा लाभ मिळालेला असेल किंवा मिळालेला नसेल, मात्र या तारखेनंतर कर्ज घेतलेलं ना असं थकीत राहिले, अल्पमुदतीचं कर्ज आहे, त्याने त्याच्यानंतर पुनर्गठन केलं,
फेर पुनर्गठन केलं, असे शेतकरी फक्त या कर्जमाफीच्या योजनेमध्ये पात्र होणार आहेत. काही शेतकऱ्याला वाटायले माझं 2017ला घेतलेले ते सुद्धा पात्र होणार आहे, मी 2014चं आहे मी सुद्धा पात्र होणार आहे. मात्र तसं होणार नाही, कारण ते बऱ्याच भूलथापा लोकांच्या डोक्यात घातलेले आहेत की असं तुमचंही होऊ शकतं, असं होऊ शकतं, तसं काही होणार नाही. कारण शेवटी सरकार हे जसा निर्णय त्यांनी दिलेला आहे त्या निर्णयावर बोट ठेवूनच काम करणार आहे. त्याच्यामुळं या तारखेमध्ये जे शेतकरी आहेत त्याचंच फक्त माफ होणारे हे समजून घ्या. आता तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर कर्ज घेतलेले शेतकरी असाल तर तसं नक्कीच कमेंट करून सांगा. कारण राज्य सरकारनं 56 लाख शेतकऱ्यांची ही कर्जमाफी, 40,000 कोटीची कर्जमाफी असं सांगितलेलं आहे. मात्र आता 56 लाखला मिळती का पुढं कितीला मिळती ते आता पुढं काळच ठरवेल. कारण आता हे आत्तापर्यंत जसं चालत आलं आहे त्याच्यानं आता ही कवरक चलन हे सांगता येत नाही. मात्र तुम्ही या कर्जमाफीच्या योजनेमध्ये पात्र होतात का नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल नसेल मला माहीत नाही. आला असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि नसन आलं तुमच्या लक्षात तरी कमेंट करून सांगा. आपण यावर पुन्हा विस्तृत बोलण्याचा प्रयत्न करू. मात्र प्रश्न आहे की या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्या व्यतिरिक्त जे पात्र आता होणार आहेत, म्हणजे या तारखेमध्ये जे पात्र होणार आहेत याच्या व्यतिरिक्त बरेच शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आहे. कारण तेच शेतकरी कर्ज कधीच न भरू शकणार आहेत आणि त्यांनाच कर्जमाफी मिळणं गरजेचं होतं असं मला वाटतं. नाही, यायलाही मिळायला पाहिजे होती पण त्यांनासुद्धा मिळायला पाहिजे होती. कारण ते कधीच कर्ज न घेऊ शकणारे त्याला बँका उभ्या करीत नाहीत. आता यामध्ये तुम्ही जुन्यातले आहेत का नव्यातले तेवढं मात्र कमेंट करून सांगा. आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. कारण आपण जे शेतकरी वंचित राहते, ज्याला भेटत नाही फायदा, अशा शेतकऱ्याबाबत बोलण्याचा प्रयत्न, किंवा जे शेतकऱ्यांना भेटते त्यांनासुद्धा काही भेटत नाही, का भेटत नाही, ते कसं भेटायला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे याबाबत आपला बोलण्याचा जास्त प्रयत्न असतो. कारण जे आलंय ते तर कोणी सांगणार आहे, मी सांगणार आहे, कोणी सांगेल ह्या असा शासन निर्णयाला अशी कर्जमाफी आली, असे पैसे येणार, असं बोट लावा, तसं बोट लावा, असं करा, तसं, हे वरून आल्याप्रमाणे कोणी सांगेन. पण ज्याला भेटत नाही त्यांना जागृत करणं, त्यांना सांगणं, त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करणं ही आज खरी काळाची गरज आहे. नाहीतर काय व्हायलंय, जो प्रवाहात आहे तो प्रवाहात मोठा होत चालला आणि जो मागं पडलाय तो तसाच मागं राहिलाय. मात्र तो सुद्धा प्रवाहाच्या सोबत येणं गरजेचं आहे. हीच खरी आज काळाची गरज आहे. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. आपल्या माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.